अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं प्रचारामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आज आहे 27 फेब्रुवारी 2026. आज आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे आमलकी एकादशी. आजची आमलकी एकादशी काही साधी सुधी नाही आहे, तर 151 वर्षानंतर दुर्मिळ योग चालून आलेला आहे. तो म्हणजेच विशिष्ट नक्षत्र स्थितीवर ही एकादशी आलेली आहे. त्यामुळे हा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे आजची एकादशी आमलकी एकादशी खूप जास्त फलदायी ठरणार आहे. आता आमलकी एकादशी असेल किंवा कुठल्याही महिन्यातली एकादशी तिथी असेल, ही खूप जास्त प्रभावी असते. भगवान विष्णूंना आणि भगवान विठ्ठलांना ही समर्पित तिथी असते. त्यामुळे या दिवशी किंवा प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपण भगवान विष्णू असेल, भगवान विठ्ठल रुक्मिणी असेल यांची विशिष्ट पद्धतीने आराधना करणे, अभिषेक, स्तोत्र, मंत्र पठण करणे किंवा नामस्मरण करणे या सर्व गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत, कारण की त्या विशिष्ट फलदायी ठरत असतात आपल्यासाठी. त्यातल्या त्यात आजची एकादशी जी आहे आमलकी एकादशी, ही खूप जास्त विशिष्ट दुर्मिळ योगावर आल्यामुळे खूप जास्त फलदायी ठरणार आहे. आजच्या दिवशी जर आपण विशिष्ट उपाय, तोडगे किंवा आपल्या ज्या इच्छित मनोकामना पूर्तीसाठी जर आपण जे काही उपाय, तोडगे किंवा सेवा करताल, त्या खूप लवकर त्वरित फलप्राप्ती देणाऱ्या ठरणार आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजेच आमलकी एकादशीला संध्याकाळी किंवा रात्री आपला कणकेच्या दिव्याचं दीपदान करायचं आहे विशिष्ट ठिकाणी. आणि तो दिवा कशा पद्धतीने असावा, कशाचा दिवा लावा, म्हणजे कशाचा तो दिवा असावा, म्हणजे तेलाचा की तुपाचा की मोहरीच्या तेलाचा असावा, हे तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे. सोबतच कुठल्या ठिकाणी आपल्या या कणकेत दिवस दीपदान करायचं आहे, हे कारण की या दिव्याच्या कणकेत दिव्याच्या दीपदानामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे फायदे तुम्हाला होणार आहेत. या दीपदान केल्यामुळे ते फायदे पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटी मी सांगणार आहे. पण नक्कीच आजच्या दिवशी, आज आमलकी एकादशीला संध्याकाळी कणकेत दिव्याचं दीपदान करणे विसरायचं नाही आहे. खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमलकी एकादशीची अक्षय पुण्य प्राप्त करून देणारी ही एकादशी मानली गेली आहे. सोबतच 151 वर्षानंतर दुर्मिळ योगावर स्थितीवर ही आलेली आहे, नक्षत्रावर आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जे काही छोट्यातले छोटे किंवा मोठ्यातले मोठे उपाय, तोडगे, सेवा करताल, ते त्वरित फलप्राप्ती तुम्हाला देणारे ठरणार आहे. आता आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा विशिष्ट पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तुम्हाला आपल्या देवघरामध्ये बघा बाळकृष्णाची मूर्ती असते, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा भगवान विठ्ठलांची मूर्ती असते, त्यावरती प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपला अभिषेक झालाच पाहिजे. मंत्र, स्तोत्र त्यांचे पठण करायचे आणि अभिषेक नक्कीच करावा. हे असतात योग. आणि कसं असतं, फक्त सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करून पण जमत नाही. त्यांचा त्या आपल्या देवघरात ज्या काही मूर्ती असतात त्याच्यामध्ये विशिष्ट ऊर्जा निर्माण करणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट तिथीवर जर आपण त्या मूर्तींवरती जर आपण अभिषेक केला मंत्र, स्तोत्र पठण करून, तर नक्कीच ती ऊर्जा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होते आणि ती ऊर्जा आपल्याला देखील प्रदान होत असते. त्यामुळे नक्कीच विशिष्ट तिथीवर आपल्या घरातल्या देवघरातल्या मूर्तींवर, टाकावर असेल, अभिषेक करायला विसरायचं नाही आहे मंत्र, स्तोत्र पठण करून. आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आज आमलकी एकादशी आहे, तर आज संध्याकाळी तुम्हाला विशिष्ट पद्धतीने कणकेचा दिवा तुम्हाला दीपदान करायचा आहे किंवा दिवा लावायचा आहे. तो कशा पद्धतीने लावायचा आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिले तुम्ही विचारता, कणकेचा दिवा का लावायचा आहे? कारण की कणकेचा दिवा जो आहे तो आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात तो शुद्ध दिवा मानला गेला आहे. सोबत त्वरित मनोकामना पूर्ती करणारा दिवा मानला गेला आहे. त्यामुळे आपल्याला विशिष्ट पद्धतीने तो आज आपल्याला दीपदान त्या कणकेच्या दिव्याचं करायचं आहे संध्याकाळी. आता सर्वप्रथम आमलकी एकादशी च्या दिवशी संध्याकाळी तुम्ही रात्री 9 ते 10 पर्यंत तुम्ही नक्कीच आपल्याला हा दिवा लावू शकता. कारण कसं आहे, भरपूर स्त्रिया ज्या आहेत किंवा घरातले व्यक्ती आहेत ते जॉबला जातात, सकाळी गेले की संध्याकाळी यायला उशीर होतो. त्यामुळे तुम्ही रात्री 9-10 पर्यंत जरी तुम्ही घरी आलात आणि हा दिवा जरी तिथे विशिष्ट ठिकाणी जरी लावला किंवा दीपदान जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण की आज दिवसभर ही तिथी प्रभावीच ठरणार आहे. आता पहिला दिवा आपल्याला कुठे लावायचा ते तुम्हाला सांगते. पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आवळ्याच्या वृक्षाखाली हा दिवा लावायचा आहे. आवळ्याचाच वृक्ष का? कारण की आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू महेशाचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे भगवान विष्णू महेशाचा वास असलेल्या आवळ्याच्या झाडाखाली आपला हा कणकेचा दिवा लावायचा आहे. आता कणकेचा दिवा कशाचा असावा? तुम्हाला गव्हाचं पीठ माहिती आहे, त्याचा दिवा बनवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हळद वगैरे काही टाकायची नाही आहे. तो दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असावा, मोहरीच्या तेलाचा नाही, साध्या तेलाचा नाही, शुद्ध गाईच्या तुपाचा, विटाळाचे हात लागलेला नसावा, शिवता शिवचा तूप नसावं, स्वच्छ आपल्या शुद्ध तूप असावं गाईचं. त्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करून तो दिवा लावायचा असतो. आणि पितरांना ज्यावेळेस आपण दिवा लावतो, तो आपल्याला दिवा लावताना 1च वातीचा दिवा लावायचा असतो पितरांना. पण आपण ज्यावेळेस इष्टदेवतांना, गुरूंना आपण ज्यावेळेस दिवा लावतो, त्यावेळेस आपण तो 2 वातीचा 1 वात करून तो दिवा लावायचा असतो.
आणि आजचा जो कणकेत दिवा आहे तो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असणार आहे. 2 वातीची 1 वात करून तो लावायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे आवळ्याच्या वृक्षाखाली जवळपास घराजवळ आवळ्याचं वृक्ष असेल, अंगणामध्ये तुम्ही लावला आहे किंवा तुमच्या शेतामध्ये असेल किंवा तुम्ही तुमच्या कुंडीत वगैरे लावला आहे, तर त्याच्याखाली नक्कीच हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना त्याला थोडं छोटंसं आसन द्या कागदाचं, पानाचं, त्याच्यावर थोडीशी तांदूळ ठेवून तो दिवा लावायचा आहे. दिव्याची पंचोपचार पूजा तिथे करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करताना, दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम धात्रे नमः असं म्हणत तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आवळ्याच्या वृक्षाखाली हा दिवा पहिला प्रज्वलित करायचा आहे. दुसरा दिवा कुठे लावायचा आहे तुम्हाला, तर तुमच्या जवळपास भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर असेल तर नक्कीच तिथे जाऊन तुम्हाला आपल्या जे काही देवी देवता आहेत म्हणजे भगवान विष्णू असेल किंवा भगवान विठ्ठल असेल या मूर्तींच्या किंवा या देवतांच्या उजव्या बाजूला, त्यांच्या हाताला उजव्या बाजूला देवाच्या आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा, तिथे ठेवायचा आहे. आणि तिथे आपल्याला तो दिवा आपोआप पूर्णपणे प्रज्वलित केल्यानंतर आपोआप तो शांत झाला पाहिजे, विझला पाहिजे. त्याला आपण काही म्हणजे विझवायचं नाही आहे किंवा विझवायचा प्रयत्न देखील करायचा नाही, फुंकर सुद्धा घालायची नाही आहे. तो आपोआप शांत होऊ द्यायचा आहे दिवा. आणि तिथे सुद्धा मंदिरामध्ये सुद्धा दिवा लावताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम धात्रे नमः म्हणून आपल्याला तो दिवा लावायचा आहे. तिसरा दिवा तुम्ही लावू शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये सुद्धा बघा आपल्या देवी बाळकृष्णाच्या मूर्तीचा असेल, भगवान विष्णू असतील किंवा भगवान विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आपल्या देवघरात असते, तर इष्ट देवता आपल्या देवघरात आहे, त्यांचं स्थान आहे. त्यामुळे तिथे सुद्धा हा दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे. प्रवेशद्वारावर उजव्या हाताला, उजव्या बाजूला म्हणजे बघा आता आपण म्हणजे आता दक्षिण दिशा सोडून आपल्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मींचं घरामध्ये आगमन होईल त्या टायमिंगला हा दिवा तिथे तुम्ही लावू शकता. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दिवे तिथे तुम्हाला लावायचे आहेत, दीपदान करायचं आहे. आता आवळ्याच्या वृक्षाखाली आता किंवा हे दीपदान केल्याने काय होतं तर खूप मोठे फायदे तुमच्या आयुष्यात होऊ शकतात आणि आजच्या योगावर जर केलं तर अतिशय उत्तम. कारण की आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय होतं, तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं वाटत असेल, दीर्घायुष्य मिळावं तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा तुम्हाला, सोबतच घरामध्ये सततचा आजार पण चालू आहे ते पूर्णपणे संपून जावं वाटत असेल तर नक्कीच आवळ्याच्या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावताना हात जोडून मनोभावी श्रद्धेने प्रार्थना करायची आहे की भगवान विष्णू किंवा भगवान विष्णूने तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरामध्ये जे काही सततचा आजार पण आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तिचा पूर्णपणे नाश होऊ दे, माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मला उत्तम आरोग्य प्रदान करा, असं म्हणजे ते प्रार्थना करायची आहे. तो दिवा आवळ्याच्या वृक्षाखाली लावायचा आहे. दुसरा दिवा मी तुम्हाला सांगितला की मंदिरामध्ये लावायचा आहे भगवान विष्णूंच्या आणि भगवान विठ्ठलांच्या. तर तिथे दिवा का लावायचा आणि दिवा लावल्याने काय होईल तर नक्कीच तिथे दिवा लावताना तुम्हाला एक प्रार्थना करायची हात जोडून की भगवान विष्णूंना किंवा भगवान विठ्ठलांना तुम्हाला की माझ्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा मला आमच्या करिअरमध्ये, आम्हाला आमच्या करिअरमध्ये असेल किंवा मुलांच्या करिअरमध्ये असेल, व्यवसाय उद्योगधंदा जे काही तुमचं असेल त्याच्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होऊ देत आणि आम्हाला भरभरून यश मिळू देत, माझ्या पतीची, मुलांची भरभराट होऊ देत, प्रगती होऊ देत, असं ते तुम्हाला तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे. विशेषतः घरातील स्त्रियांनी जर हे दिवे जर लावले किंवा दीपदान जर केले तर अतिशय उत्तम असणार आहे. कारण की घरातील कर्ती स्त्री म्हणजेच लक्ष्मीचं स्वरूप असतं, तिने जर हे दीपदान केले तर अतिशय उत्तम असणार आहे. आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी, घरातील उत्तम आरोग्यासाठी नक्कीच घरातील स्त्रियांनी आवर्जून हे दिवे लावायला विसरायचं नाही आहे. आणि घरामध्ये देवघराचा दिवा लावला किंवा आपण प्रवेशद्वारावर जर दिवा लावला कणकेचा तर नक्कीच आपणास माहितीये की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं आणि सोबतच घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि कुठल्याही प्रकारची जी काही म्हणतात ना अलक्ष्मी आहे ती सुद्धा घरामध्ये टिकून राहत नाही, तिचा सुद्धा नाश होतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दिवे लावायला विसरायचं नाही आहे. आता हे झालं कणकेत दिवाचं दीपदान करणं खूप महत्वपूर्ण आहे. पण सोबतच मी एकच सांगेल की हे दिवे तुम्ही लावल्याने खरं सांगेल की पिढ्यानपिढ्यांचे तुमच्या घरामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य आहे ते सुद्धा पूर्णपणे संपून जाणार आहे. कुटुंबाची भरभराट देखील होणार आहे. करिअरमध्ये भरभरून यश तुमच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना प्राप्त होणार आहे. उत्तम आरोग्य देखील तुम्हाला प्रदान होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 151 वर्षानंतर योग जुळून आला आहे तो म्हणजेच आमलकी एकादशी आणि विशिष्ट नक्षत्रावर आलेली ही तिथी. त्यामुळे या योगावर तुम्ही हे दिवे दीपदान केल्याने खरंच माता लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद देखील तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारे दिवे दान करायला विसरायचं नाही आहे. आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला मी खरं सांगेल की आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची ही सेवा झालीच पाहिजे, माता लक्ष्मी सुद्धा सेवा झालीच पाहिजे. आता भगवान विष्णूंची प्रत्येक महिन्याच्या एकादशीला किंवा आज कुठल्या सेवा कराव्या तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र तुम्ही पठण करू शकता, व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता, सोबत ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्
हा विष्णू गायत्री मंत्र तुम्ही 1 माळ जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय 1 माळ जप करावा. आणि सोबतच घरामध्ये आज म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला किंवा आज दिवसभरामध्ये रात्री पर्यंत तुम्ही घरामध्ये श्री संक्षिप्त भागवत कथा जी आहे ती पोथी तुम्हाला पठण करायची आहे. पूर्णपणे तिचा पाठ घरामध्ये करायचा आहे. कारण की जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच मी सांगेल की आपल्या प्रत्येक महिन्याच्या एकादशीला घरामध्ये संक्षिप्त भागवत या पोथीचं वाचन झालंच पाहिजे. कारण की पुरुषांना एका घराचाच त्यांना पितृदोष असतो, पण महिलांना माहेर आणि सासर दोन्हीकडचा प्रखर पितृदोष असतो. त्यामुळे नक्कीच घरातल्या स्त्रियांनी आवर्जून आपल्या घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या एकादशीला संक्षिप्त भागवत 700 श्लोकी जी पोथी आहे, जी आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला मिळते, ती नक्कीच मी त्याचा घरच्या घरी पाठ करावा. प्रखर पितृदोषावर सगळ्यात शेवटचा रामबाण उपाय सांगितला गेलेला आहे. त्यामुळे या सेवा देखील करायला विसरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओतली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.